आज तसा तर रविवार होता आणि रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा बेत हा आमच्याकडे असतो. पण 2 दिवसावर पाडवा आहे त्याच्यामुळे ना आजचा दिवस स्किप केला आणि त्याच्या बदलीने इडली बनवली होती. तशी ही इडली बनवली की सगळ्यांची ती आवडती आहे आणि स्पेशलही बनते. म्हणून ना सकाळपासूनचं जो मागच्या रविवारचा रुटीन होता तोच रुटीन होता. म्हणून तुमच्यासोबत काहीच शेअर केलेलं नाही आहे. म्हटलं चला आता इव्हनिंगला व्हिडिओ जो काही आहे तो शूट करते. तर इथे ना दुपारच्या वेळी अजिबात थंडी वाटत नाही. तरीही मुलं घरी असले की त्यांचा ते गोंधळ चालू असते. त्यांना ब्लँकेट पाहिजे, काहीतरी मम्मीचे आपले कामं वाढवायचे असं चालूच असते. त्यानंतर संध्याकाळची सगळी कामं केली आणि आज रविवार असल्यामुळे ना आठवडी बाजारही असतो, तोच आणलेला होता आणि तो स्वच्छ करून घेते मी त्याच दिवसावर. त्यामुळे जे काही फ्रीजमध्ये ठेवायच्या भाज्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि त्याच्यानंतर यांच्यासोबत गप्पा करत करत ते भाज्या तोडणं माझं सुरू होतं. कारण की स्वयंपाकाला सुट्टी होती. त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं बॅटर शिल्लक होतं, त्याच्याच इडल्या ज्या आहेत त्या बनवून घेऊ. इथे म्हणजे पोट तर भरत होतं पण मन भरत नव्हतं असं आमचं चालू होतं सगळ्यांचंच. म्हणजे थोड्या थोड्या वेळाने ना भूक ही लागतच होती आणि इडली म्हटलं की हे असंच चालते. त्याचबरोबर भांडे इतके वेळा घासून घासून संपले तरीही इडल्या काही संपलेल्या नाही आहे. चला बाय.